नमस्कार मित्रांनो. खूप पूर्वी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक लहानसं गाव होतं. गावाचं नाव होतं धर्मपूर. चारही बाजूनी डोंगर, मधोमध नदी, आजूबाजूला हिरवीगार शेतं आणि साधी भोळी माणसं. या गावात एक कुटुंब राहत होतं, ज्याची ओळख साऱ्या गावाला होती. पण ही ओळख श्रीमंतीसाठी, कर्तृत्वासाठी किंवा विद्वत्तेसाठी नव्हती, तर त्यांच्या 4 मुलांच्या अफाट मूर्खपणासाठी होती. त्या कुटुंबाचे कर्ते पुरुष होते रामजी पाटील. मेहनती, प्रामाणिक शेतकरी. आई होती सावित्रीबाई, देवभोळी, प्रेमळ, पण कायम चिंतेत असलेली. आई त्यांना 4 मुले होते. धोंडू, भिकू, सखू आणि गणू असे 4ही शरीराने मोठे, पण बुद्धीने अजूनही लहानच. धोंडू सगळ्यात मोठा, ताकद अफाट, पण अक्कल अगदी थोडी. कुठलेही काम विचार न करता करायचा. भिकू दुसरा, बोलायला फार हुशार, पण जे बोलतो त्याचा अर्थ स्वतःला कळायचा नाही. सखू तिसरा, कायम आळसी, स्वप्नात हरवलेला. गणू लहान, स्वतःला फार शहाणा समजायचा, पण प्रत्येक वेळी चुकाच करायचा. गावात कुणाचं काही हरवलं की लोक म्हणायचे, 4 मूर्ख भावाकडे विचारून बघा, कदाचित त्यांनी ते चोरलेलं असेल. रामजी पाटील रोज शेतात राबायचे आणि संध्याकाळी थकून घरी परतायचे. 4ही मुलं मात्र कधी झाडाखाली झोपलेली, कधी निरर्थक वाद घालत बसलेली. एक दिवस रामजींनी दुःखाने म्हटले, देवा, मी मेल्यावर या पोरांचं काय होणार? शेत सांभाळणं तर दूरच, स्वतःचं पोट तरी कसं भरणार? एकदा रामजी आजारी पडले. अंगात ताप, उठणंही अवघड. त्यांनी 4ही भावांना बोलावले आणि सांगितले, आज शेतात पेरणी करायची आहे, नीट लक्ष देऊन करा. रामजीच्या आजारपणाचं गांभीर्यही त्या 4घांना कळलं नाही. वडील झोपल्यावर धोंडू म्हणाला, आपण सगळे आपल्या पद्धतीने पेरूया, बघू कोण जास्त शहाणा. भिकू म्हणाला, हो, माझी पद्धत सगळ्यात उत्तम आहे. सखू अळसात म्हणाला, जे होईल ते होईल. गणू म्हणाला, मी तर नवीन प्रयोग करणार आहे. भिकूने बिया उकळून पेरल्या, म्हणाला, उकळल्यावर बी मरत नाही. सखूने बिया जमिनीत न टाकता वरच्याच मातीवर टाकल्या, पाऊस आत नेईल असं त्याचं गणित. गणूने सगळ्या बिया एकाच ठिकाणी ढीग करून टाकल्या, सगळ्या मिळून वाढतील. धोंडूने बिया इतक्या खोल पेरल्या की त्या कधी वरच आल्या नाहीत. काही दिवसांनी शेत ओसाडच राहिलं, एकही कोंब उगवला नाही. रामजी हे पाहून जमिनीवर बसून रडले. गावकरी हसले, पण त्या हसण्यामागे दया होती. गावचे ज्येष्ठ भाऊसाहेब म्हणाले, रामाजी, या मुलांना जग पाहायला पाठवा, अनुभवच त्यांना शिकवेल. खूप विचार करून रामजींनी निर्णय घेतला. 4ही भावांना बाहेर पाठवायचं काम शिकायला, जग समजून घ्यायला. रात्रीची वेळ होती. घरात दिवा मंद प्रकाश देत होता. बाहेर वाऱ्याची सळसळ आणि घरात सावित्रीबाईच्या मनात उसळलेली काळजी. रामाजी खाटेवर पडले होते, तापाने अंग गरम, श्वास जड. सावित्रीबाई त्यांच्या शेजारी बसून कपाळावर पाणी फिरवत होती. सावित्रीबाईचा हात थरथरत होता. सावित्रीबाई हळू आवाजात, तुम्ही असे पडून राहू नका. हो देव जाणे, मला फार भीती वाटते. रामाजी डोळे उघडतात. डोळ्यात वेदना नाही तर चिंता आहे. रामजी, मला माझी नाही, मला त्या 4घांची भीती वाटते. सावित्रीबाईच्या डोळ्यात पाणी भरतं. सावित्रीबाई, तुम्ही असं का बोलता? देव आहे ना? रामाजी कडवट हसू हसतात. रामाजी, देव आहे, पण अक्कल देव देत नाही. सावित्री, ती शिकवावी लागते. आणि आपली पोरं शिकायलाच तयार नाहीत. क्षणभर शांतता.
बाहेर कुत्रा भुकतो. सावित्रीबाईचं काळीज दडपून जातं. सावित्रीबाई, आईचं काळीज आहे हो. मूर्ख असतील पण माझीच लेकरं आहेत. मला रात्री झोप लागत नाही. मी मेल्यावर ही पोरं उपाशी मरतील का हा विचार मला खातो आहे. रामाजी हळूच बसायचा प्रयत्न करतात पण शक्ती नाही. रामाजी डोळे पुसत, मी राबलो आयुष्यभर, शेत कमावलं, घर उभं केलं, पण या चारांना शहाणपणा देऊ शकलो नाही. तो माझा अपयश आहे. सावित्रीबाईचे अश्रू ओघळतात. त्या रामाजीचा हात घट्ट धरतात. सावित्रीबाई रडत, अपयश असं बोलू नका. पोरं चुकतात पण आई वडील हार मानत नाहीत. आपण त्यांना सोडणार नाही. रामजीचा आवाज भरून येतो. रामाजी, पण मी किती दिवस साथ देणार? उद्या मी राहिलो नाही तर ही पोरं कोणाकडे पाहणार? सावित्रीबाई क्षणभर गप्प राहतात. मग हळूच म्हणतात, सावित्रीबाई, म्हणूनच त्यांना बाहेर पाठवूया, जग दाखवूया. दुःख लागलं की अक्कल येते. घरात राहून ती येणार नाही. रामाजी आश्चर्याने पाहतात. रामाजी, माझी पोरं उपाशी राहतील. सावित्रीबाई डोळे पुसत, पण आवाज ठाम, उपाशी राहिली तरी चालतील पण आयुष्यभर परावलंबी राहू नयेत. आईचं काळीज दगड करावं लागतं कधी कधी. रामजीच्या डोळ्यातून अश्रू गळतात. पहिल्यांदाच ते सावित्रीबाईच्या खांद्यावर डोकं टेकवतात. रामाजी, तू आई आहेस म्हणून इतकी कणखर आहेस. मी फक्त वडील आहे म्हणून भीती वाटते. सावित्रीबाई हळूच त्यांचा हात थोपटतात. सावित्रीबाई, आपण दोघं मिळून देवाकडे एकच मागणं मागूया. माझ्या पोरांना सुख नको, फक्त शहाणपण दे. त्या रात्री दिवा उशिरापर्यंत जळत राहिला आणि आई वडिलांच्या अश्रूमध्ये 4 मूर्ख भावांचं भवितव्य घडू लागलं. आईने पोळ्या केल्या, थोडं लोणचं दिलं, डोळ्यात पाणी आणून म्हणाली, माझ्या लेकरांनो, भांडू नका, एकमेकांना सोडू नका. 4ही भाऊ हसत निघाले. वाटेतच भांडण सुरू झालं. कोण पुढे चाललंय, कोण जास्त खाल्लं, कोण हळू आहे. रात्री ते एका विहिरीजवळ थांबले. विहिरीत चंद्राचं प्रतिबिंब दिसत होतं. धोंडू घाबरून ओरडला, अरे, चंद्र विहिरीत पडला. 4ही घाबरले. दोर बादली आणून चंद्र काढायचा प्रयत्न केला. जोर लावताना तोल गेला आणि सगळी धपकन खाली पडली. कसेबसे बाहेर आले. वर पाहिले तर चंद्र आकाशातच होता. गणू अभिमानाने म्हणाला, आपण चंद्र वाचवला. पुढे शहरात गेले. एका व्यापाऱ्याने त्यांना मीठ विकायला सांगितले. सगळे पैसे घालून मीठ घेतलं, पण वाटेत पाऊस पडला. मीठ विरघळून गेलं. धोंडू आनंदाने म्हणाला, मीठ नाहीसं झालं म्हणजे आपण ते विकलं. पैसे गेले, अन्न नाही, पोटात आग. 4ही झाडाखाली बसले. पहिल्यांदाच गणू म्हणाला, आपण खूप मोठे मूर्ख आहोत. तेवढ्यात एक साधू तिथे आला. शांत आवाजात म्हणाले, मूर्खपणा जन्मजात नसतो, तो शिकण्यातला आळशीपणातून येतो. साधूंनी 4 नियम दिले, काम, संयम, मेहनत आणि सल्ला. 4ही भावांनी मनापासून प्रयत्न सुरू केला. महिनेभरात बदल झाला. विचार बदलले, वागणूक बदलली. जेव्हा ते गावात परतले तेव्हा लोक आश्चर्याने पाहू लागले. रामजीच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. सावित्रीबाईंनी देवाचे आभार मानले. गणू म्हणाला, आम्ही 4 मूर्ख होतो पण शिकायला तयार झालो आणि म्हणूनच आज शहाणे झालो. आणि गावाने शिकलेला धडा असा होता की जो माणूस शिकायला तयार असतो तो कधीच मूर्ख राहत नाही. हा व्हिडिओ तयार करताना, बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल
तर मी आपल्या सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.